आता मी उपसरपंच संपदा विनंती आपण विचारतो. आमचे माजी सरपंच अमित सावंत, माजी सरपंच प्रशांत बाळा म्हणतात बाळा, तसेच आमची माई डेप्युटी सरपंच, एक्स डेप्युटी सरपंच, तर बाकीचे सगळे माझे त्यांना सगळे माझा नमस्कार. आणि तुम्ही जी बसले आहात जास्त करून सगळी लेडीज त्यांना सगळ्यात बरें दिसता म्हाका की सगळी लेडीज जास्तशे हजर आसा. जेंट्सूय आसात ना म्हणना, पूण त्या बरोबर लेडीज आसा. जर एखाद्या घरान जर एक बायल सक्षम आसा किंवा घरात सांबाळपाक जाल्यार ते घर सगळी सक्षम उरता. चड काय उलयना, टायम खूब जाल्लो आसा. तुमकां सगळ्यांक इतकें सांगता की जी तुमी हें काम करता तशेंच एक्झिक्यूटीव काम करात. एकजूट जेन्ना आसता तेन्ना कोणूच कितें करूं शकना. एक्झिक्यूटीव काम करात. आमचो योग आसा पळय, योग आमी म्हणटात पयलींच्या ऋषी मुनींनी आमकां दाखयल्लो तो, पूण आमी तितलो सुद्दां आत्मसात करूंक ना. आतां आमकां खरीच योगाची गरज आसा. कितलेशेच लोक वाडलेले आसा, त्या खातीर आमकां खरीच योगाची गरज आसा. हेजो तुमी सगळ्यांनी फायदो घेवपाचो. आणि आमचो हो योग भायल्या देशांत गेला पूण सगळ्यां कडेन पावला, पूण तो म्हाका दिसता आमच्या भारतांत कमी लोक आसा ते आत्मसात करतात. ते तुमी करून घेवपाचो आनी चड काय उलयना. आनी बांद्रे पंचायतीन कोणूय सरपंच आसूं, कोणूय उपसरपंच आसूं, ती बांद्रे पंचायत सदी तुमच्या बरोबर आसतली, इतलें सांगता. देव बरें. त्या कार्यक्रमाविषयी माहिती आता सर्वांसमोर या इथे आयोजकांनी प्रकट केली. आपणही आजचा हा दिवस पहिला दिवस आहे. सर्वप्रथम मी आपणास एवढं सांगू इच्छितो की आपणही सर्वांनी आपल्या वाड्यावरती मांजरे गावातील जे नागरिक महिला भगिनी आहेत ते उपस्थित आहेत त्यांनीही याची जागृती करावी आणि जास्तीत जास्त महिला वर्ग, पुरुष वर्ग या शिबिरामध्ये सहभागी होतील याची तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेऊ. व्यासपीठावरती उपस्थित याच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मांजरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संपदा गोविंद आसगावकर, मांजरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान पंच आमचे मित्र श्री प्रशांत उर्फ बाळा नाईक, मांजरे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच, विद्यमान पंच सदस्य सौभाग्यवती तारा वाढूसो अडफडकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हरमलचे अध्यक्ष संतोष कोरकणकर, नीलम पारसेकर या येथे व्यासपीठावरती उपस्थित मोर्जी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच, विद्यमान पंच सौ सुरेखा अमित शेडगावकर, पतंजली योग समिती गोवाचे सर्व समाजसेवक, सर्व समाजसेविका, सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित इथे महिला वर्ग, पत्रकार बंधू आपल्या सर्वांना नमस्कार करतो. 3 दिवसीय कार्यशाळेच्या या उद्घाटन प्रसंगी आदरणीय व्यासपीठ उपस्थित सगळे आमचे माता भगिनी तसेच आमचे उपस्थित पत्रकार बंधू, अभिनंदन आणि कौतुक करूचे दिसता की महिला पतंजली योग समिती गोवा, कारण ज्या पद्धतीने त्यांनी गेली 8-10 दिवस आमची नीलम मॅडम उपस्थित झाला असा, त्यांनी जे त्यांचे अथक परिश्रम घेऊन आज उपस्थित ती इथली महिला कोण बरोबरच बरे दिसता की त्यांना एक महिला त्यांना पुढे सरतात. आणि आम्ही म्हणतात तसे आरोग्य हे अत्यंत गरजेचे आणि त्यानुसार आम्ही पळयता की महिला जेन्ना आपले चूल मूल आणि याच्या पलीकडे त्यांचे काय आसना आणि त्या सगळ्या गोष्टींनी आपल्या जे शरीराचे आम्ही म्हणतात तसे जे जीवन आरोग्याची काळजी घेवपाक खंय तरी कमी पडटा. आणि त्यानुसार जेन्ना नुकते सूत्रसंचालन करता त्या टायमार आम्ही मॅडमी कडल्यान आयकला की जेन्ना आम्ही योग आम्ही जेन्ना सगळे गोष्टी जे आमच्या जिवाचे जे आम्ही खेळटा उडयता, जेन्ना आम्ही भुरग्यांक आपले संसार आपल्या घोवाक सगळे पळोवन जेन्ना आपल्या शरिराचें लक्ष दिना, आपल्या जिवाची काळजी घेना, तेन्ना खंय तरी आमकां दिसता की आयचो अशे जे कार्यक्रम प्रत्येक गांवोगावी जावचे. जशे आमचे आदले मांद्रे पंचायतीचे सरपंच अमित सावंत हेंच्यांनी म्हणटात तशे प्रत्येक वाड्यार हे योग शिबीर जावचे. आमी पळयता आसतले की आमच्या मांद्रे गांवांत प्रत्येक 11 वॉर्डाचे देवस्थान समिती देवस्थानां आसात आणि प्रत्येक देवस्थान देवळांत हे अशे कार्यक्रम राबोवचे जेणे करून जे आमची महिला खंय तरी तांकां
एक टायम मेळूंक शकता. जशें चड करून योगा जो आसता तो सकाळ फुडें आसता आफ्टर 5-6 म्हणल्यार सकाळच्या टायमार आसता. सो त्या टायमार आमच्या महिलांक लागून तो तितलो टायम कम्फर्टेबल आसूंक जाय. त्या नुसार अशे कार्यक्रम जेन्ना प्रत्येक वाड्या जर जावपाक लागले तर खऱ्या अर्थान आमकां अशें दिसता की आमची महिला तंदुरुस्त आनी फिटनस म्हणल्यार फाटी फुडें आमी म्हणूंक शकना. सो त्या दृश्टिकोनान पळोवपाक गेल्यार आयज महिलांनी खास करून आपल्या आरोग्याची काळजी घेवपाची गरज आसा.